हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी नेहा ठाकूर जोशी तुमचं खूप खूप स्वागत करते. न्यू जर्सीमध्ये येऊन जर इंडिया स्ट्रीट बघितलं नाही तर तुम्ही काहीच बघितलं नाही. अमेरिकेतल्या लिटिल इंडिया बघायला आज आपण जाणार आहोत. आय होप की आजचा दिवस जो तुम्ही आमच्यासोबत स्पेंड कराल तर तुम्हाला खूप मजा येईल. लेट्स गो. आम्ही पोचलेलो आहोत आता इंडिया स्ट्रीटला, ज्याला लिटिल इंडिया असंही म्हणतात. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला नक्की असा प्रश्न पडेल की आपण नक्की अमेरिकेत आहोत की भारतात. नवरात्रीमध्ये तर ही स्ट्रीट पूर्णपणे बंद करतात आणि इथे गरबा चालतो वीकेंडला, त्यावेळेला आम्ही नक्की येऊ. पण आज आपण बघूया कशी आहे ही आपली स्ट्रीट. म्हणतात ना, भारतीय माणूस जगात कुठेही गेला तरी आपला रुबाब आणि आपला स्वॅग कधीच सोडत नाही. अगदी तसंच या साता समुद्रापार न्यू जर्सीच्या रस्त्यावर आपला व्हाईट टायगर एकदम डौलात उभा आहे. चला तर मग या इंडिया स्ट्रीटच्या गल्लीबोळातून फिरूया आणि बघूया इथे अजून काय काय खजिना लपलाय. सो आज आपण सगळ्यात आधी व्हिजिट करणार आहोत ते म्हणजे इकडचं हनुमानाचं मंदिर. मी इथे 2 वर्ष झाल्यापासून येते या मंदिरात. मला इथे आल्यानंतर नेहमीच खूप छान वाटतं. इथे दर शनिवारी सुंदरकांड होतं संध्याकाळी 6 ते 8 आणि त्यानंतर खूप छान प्रसादही मिळतो. तर मी इथे राहायला आल्यापासून मी असं रेग्युलरली येते आणि मला खूप छान वाटतं. हनुमान टेम्पल तर आपण बघितलं आणि इथे एक गोविंदा टेम्पल पण आहे, पण तिथे व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाहीये, म्हणून मी तुम्हाला बाहेरनच दाखवते. हेही टेम्पल खूप छान आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. इंडिया स्क्वेअरवरती तुम्हाला पानाच्या टपरीपासून भांड्यांची दुकानं, देवघराच्या सामानापासून अगदी किराण्याची दुकानं, हे सगळंच बघायला मिळेल. खाण्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत, अगदी डोसापासून ते पाणीपुरी, पावभाजी, काहीही तुम्ही कुठलाही ऑप्शन तुम्ही इंडियन फूडमध्ये म्हणाल तर सगळे इथे अवेलेबल आहेत. इथे येऊन लोक IT किंवा फायनान्समध्ये मोठ्या पोस्टवर काम करत असतील, पण गणपती किंवा दिवाळी आली की घरातली पूजा आणि तोरणं घेण्यासाठी सगळेजण याच गल्लीत धाव घेतात. आपण भारतातून इतक्या लांब आलेलो असलो तरी आपला जो मूळ भारतीय स्वभाव आहे आणि सणांची ओढ ही काही सुटत नाही. हे बघून खूप भारी वाटतं. आता ही दुकानं, यावरचे बोर्ड्स आणि ही गर्दी बघून काय वाटतंय? दादर टिकटी की पुण्याचं लक्ष्मी रोड? मंडळी, आपण सिनेमात बघायचो ना की भविष्यात रोबोट सगळी कामं करतील,
ते भविष्य इथे इंडिया स्क्वेअरच्या रस्त्यांवर ऑलरेडी सुरू झालं आहे. एकीकडे जुन्या पद्धतीची भारतीय दुकानं आणि दुसरीकडे हा अत्याधुनिक रोबोट. हा विरोधाभास फक्त अमेरिकेतच पाहायला मिळू शकतो. आता आम्ही जातोय इथल्या एका फ्लॉवर शॉपमध्ये, जिथे फक्त फुलंच नाही तर पूजेचं सगळं साहित्य मिळतं. भारतात असताना आपल्याला वाटतं की अमेरिकेत गेल्यावर सण उत्सव कसे साजरे होत असतील. तिथे पूजेला पानं, सुपाऱ्या, आंब्याची डहाळी कुठून आणत असतील. पण या दुकानात या, इथे तुम्हाला दुर्वा, तुळशीची पानं, विड्याची पानं, तांब्या पितळीची समई आणि अगदी पूजेचा गंध सुद्धा मिळतो. अमेरिकेत राहून आपली संस्कृती आणि सण साजरे करायला हे इंडिया स्क्वेअर आम्हाला खूप मदत करतं. आता आम्ही जातोय बिकानेरवालामध्ये. इथे चाट वगैरे पदार्थ छान मिळतात. हाय. काय पाहिजे? हो, हे पाहिजे तुला? हो. खाणार नाही काय खाणार आहे त्यातलं काय खाणार तू काय काय टो. हाय फाय. ये. ये. आम्ही ऑर्डर केलंय छोले भटुरे, दही भल्ला आणि गुलाबजामुन. आणि अजून काय ऑर्डर केलंय आपण? आलू टिक्की चाट. इथला बेस्ट पार्ट म्हणजे इकडे लहान मुलांना बसायला चेअर्स आहेत. त्यामुळे वी आर सॉर्टेड हिअर. नाही तर नीलला इथे सांभाळणं खूपच कठीण आहे. अजिबात शांत बसत नाही. पण लकीली दे हॅव दिस चेअर्स. मस्त आहेत ह्या चेअर्स. कसं आहे जेवण पप्पा? छान आहे. काय आवडलं तुम्हाला? छोले भटुरे छान आहे. तुला काय आवडलं आई? आलू टिक्की चाट छान आहे. खूप छान. आम्ही जातोय अपना बाजारला ग्रोसरी शॉपिंग करायला. सो आतमधून दाखवते तुम्हाला काय काय मिळतं. इथे तुम्हाला अशी कुठलीही वस्तू नाही आहे जी मिळणार नाही. शक्यतो सगळे पिठांपासून धान्यांपर्यंत सगळे इंडियन ग्रोसरी मिळते न्यू जर्सीमध्ये. दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ लिव्हिंग इन न्यू जर्सी. म्हणून मी भारताला कमी मिस करते असं मी म्हणेन. इथे आत आल्यावर असं वाटतं की आपण अमेरिकेत नाही तर थेट मुंबईच्या बिग बाजारमध्ये किंवा डी मार्टमध्येच आलो आहे. अमेरिकेतल्या वॉलमार्ट किंवा कॉस्को सारख्या मोठ्या सुपर मार्केट्समध्ये कितीही फिरलो तरी जोपर्यंत आपल्या देशी स्टोअरमध्ये येऊन ट्रॉली भरत नाही तोपर्यंत आमची ग्रोसरी शॉपिंग पूर्णच होत नाही. हा बघा मित्रांनो, माझा सगळ्यात आवडता आणि लहानपणीच्या आठवणी ताजा करून देणारा खाऊचा कप्पा. इथे आल्यावर मला वाटतं की मी आमच्या गल्लीच्या किराणा दुकानातच उभी आहे. आता हा फ्रोझन फूडचा कप्पा बघा. अमेरिकेतली लाईफ खूप फास्ट आहे आणि कामाला मदतही नसते. त्यामुळे इथे तयार मिळणारे फ्रोझन पदार्थ खूप विकले जातात.
तर आम्ही पितोय उसाचा रस. कसं आहे? छान मस्त. अमेरिकेत राहून उसाचा रस मिळणं म्हणजे, आणि ते पण एवढ्या उन्हाळ्यामध्ये, म्हणजे एकदमच भारी. आजचा हा लिटिल इंडियाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमचा जो काही फीडबॅक आहे तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.